आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। गुंड गजा मारणे याच्या उमेदवाराचा निवडणुकीमध्ये प्रभाव पाहायला मिळतोय। गुंड गजा मारणेचा काही लोकांना फोन केल्याची सुद्धा माहिती मिळते। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता गजा मारणेच्या हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। पुण्यामध्ये तब्बल 60 उमेदवार गुन्हेगार आहेत। शहरातील विविध पक्षांच्या 60 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी त्यांची यादी तयार केली असून चारित्र्य पडताळणीसाठी 2650 जणांनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी 1500 जणांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पडताळणीमध्ये समोर आली आहे। यामध्ये आंदोलन किंवा किरकोळ राजकीय गुन्ह्यांचाही समावेश आहे। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आत्महत्या केलेली आहे। पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका लॉजमध्ये सांगली पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मराठे यांनी विष पिऊन आत्महत्या केली। शारीरिक व्याधीला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं। नाशिक कोलकाता विमान सेवा 21 मार्च पासून सुरू होणार आहे, तर 1 मार्च पासून तिकीट बुकिंग सुरू होण्याचे संकेत देण्यात आले। या विमान सेवेमुळे 2 दिवसांचा रेल्वे प्रवास आता केवळ 2 तासात होणार आहे। या विमान सेवेचे दर अंदाजे 5 ते 6 हजार रुपये प्रति व्यक्ती असणार आहे। नाशिकच्या निफाडमधील देवगावमध्ये 5वा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय। देवगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय, त्यामुळे या सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनानं कारला धडक दिली आणि भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कारमधील 3 जण जागीच ठार झाले, 5 जण गंभीर जखमी झाले। या जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल सभा होणार आहे। या सभेचे एकाच वेळी 90 वॉर्डमध्ये प्रसारण केले जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी काही निवडक नागरिकांना मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलाश नगर परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। त्यामध्ये मध्यरात्री एक युवक कार्यालयाला आग लावत असताना स्पष्टपणे दिसतंय। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाळू उर्फ योगेश आंबेला अटक केली आहे।